राजा पण येतोय तुमच्या सोबत महाबळेश्वर पर्यंत। आधी मी चुकले आधी। आय एम रिअली व्हेरी सॉरी। सुष्मिता, मला अजूनही असं वाटतंय की हर्ष माझ्याशी लग्न करणार नाहीयेत म्हणून। प्रत्येक मर्दाने एकदा तरी आयुष्यात दारू पिऊन गटारात पडण्याचा अनुभव घ्यायलाच हवा। आज संध्याकाळी आपण संयोगिताकडे जाऊया, सचिन रावांना भेटूया। तुझी काय एकच बँक आहे का मला? अरे बाहेर हजारो बँका लोन देतात आपल्याला। जिथे लोन मिळेल तिथे जा, पण मला माझ्या मर्यादा ओलांडायला लावू नका। तू मला न कळवता इकडे कशी काय निघून आलीस? मे आय कम इन सर? हा मिस्टर म्हात्रे या, बसा। नाही, इट्स ओके, थँक्यू। मिस्टर म्हात्रे, त्या इंदिरांशी बोललात का तुम्ही? तुम्हाला त्यांचा फोन नाही आला? नाही का, करणार होते फोन, नाही आला। मला वाटलं की बँकेतून बाहेर पडता क्षणी पहिला फोन ते तुम्हाला करतील। मिस्टर म्हात्रे, एनिथिंग सिरियस? काही प्रॉब्लेम आहे? हो सर, मी त्यांना बँकेतून हाकलून दिलं। का? त्यांना मला विकत घ्यायचं होतं सर। त्यांच्या प्रपोजलमधली डॉक्युमेंट्स बँकेच्या दृष्टीने परफेक्ट नव्हती, म्हणून ते प्रपोजल मी रिजेक्ट केलं। तर त्यांनी मला माझं रेट कार्ड विचारलं। आय सी। मग काय, मी त्यांना सांगितलं मी काही विक्रीसाठी बाजारात उभा नाहीये, त्यांनी लवकरात लवकर इथून निघून जावं। त्यांना माझा राग आला, ते निघून गेले। सर मी काही चुकीचं वागलो का? नो, ॲब्सोल्युटली नॉट। पण आता टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की ही केस आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्सपर्यंत जाऊन पोहोचणार। एनिवे, तुम्ही काळजी करू नका, आय विल हँडल दॅट। मिस्टर म्हात्रे, यू हॅव डन अ गुड जॉब। अहो, तुम्ही मनात आणलं असतात तर त्या इंदेसारख्या माणसाकडून हवे तेवढे पैसे घेऊ शकला असतात, पण तुम्ही तसं केलं नाहीत। खरंच तुमच्यासारखा प्रामाणिक इमानदार माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही। व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू। थँक्यू व्हेरी मच सर। मी येऊ सर? यू मे। थँक्स। थँक्स। हे काय, वहिनी कुठे आहेत? ती आंघोळ करूनच चहा घेते म्हणाली। बर। नेहा, काय झालं? तू अशी अचानक निघून आलीस? मला काम होतं इकडे। अगं, इतकं काय महत्वाचं काम निघालं की आम्हाला न सांगता निघून आलीस? काही झालं? नाही, काही नाही। शार्दूलने काही? नाही। मग सांगितलं ना मी, मला इकडे अर्जंट काम होतं म्हणून निघून आले। नेहा, 15 वर्ष काम करतोय मी कोर्टात। समोरचा माणूस खरं बोलतो का खोटं बोलतो एका क्षणात ओळखू शकतो मी। काय झालंय? मी खोटं बोलत नाहीये। मग हे माझ्याकडे बघून सांग। हे बघा, काय झालं? तुम्ही मला तिथे राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही। नेहा, मला वाटतं आम्ही तुझ्यावरती जबरदस्ती नव्हती केली। अगं, उलट शार्दूलबद्दल तुला सिंपती वाटते म्हणूनच तू आपणून राहिलीस ना। हो,
पण त्या सिंपतीशिवाय आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. माझं काम, माझं करिअर, हे सगळं सोडून मी किती दिवस लक्ष देणार आहे त्याच्याकडे? नाही, मी आम्ही समजू शकतो. तू तरुण आहेस, हुशार आहेस, महत्वाकांक्षी आहेस. शार्दूलसारख्या मुलाला सांभाळण्यापेक्षा जर का तुला जॉब, तुझं करिअर तुला महत्त्वाचं वाटत असेल तर ते काही चूक नाही. मान्य आहे मला ते. खरं तर तू जेवढं आमच्यासाठी केलंयस तेवढं आजकाल कोणी कोणासाठी करत नाही. फक्त आमच्या सांगण्याखातर तू इतके दिवस तिकडे येऊन राहिलीस. खरंच तुझे खूप उपकार आहेत आमच्यावरती. पण निदान तू जाताना सांगून आली असतीस तर तुझे आभार तरी मानता आले असते, नाही का? असं नेहा, मी तुझे आभार आत्ता मानतो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तू जे काही आमच्यासाठी केलेस त्याचे उपकार आम्ही जन्मभर विसरू नाही शकत. काय होतंय नेहा? हे बघ नेहा, गोष्टी लपवल्याने त्रास नाही कमी होत. तू वाढतो बेटा, सहन नाही करता येत ते. प्लीज सांग ना, काय मनात काय तुझ्या, सांग मला. प्लीज 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 मला एकटं सोडा प्लीज. मी हात सोडते तुम्हाला प्लीज. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. वहिनी आल्या की त्यांना सांगून निघतो मी. निरोप न घेता जाण्याची निदान मला तरी सवय नाही. हर्ष प्लीज, मला जे ऐकायचं होतं ते काल ऐकलंय मी. बिझनेस असोसिएट? शारदा, उगाच राईचा पर्वत करू नकोस. मला समजून घे. समजलंय मला सगळं. काय समजलंय? काय समजले? तू माझी बिझनेस असोसिएट म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही, मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं? आणि तुला जर असं खरंच वाटत असेल ना तर तू मूर्ख आहेस. हो, आजपर्यंत मी तुला हुशार, समजूतदार समजत होतो, पण तू सुद्धा त्या आसावरीसारख्या टिपिकल बायकांसारखी निघालीस, ज्या नको त्या गोष्टीला महत्त्व देऊन स्वतःचं आणि इतरांचंही डोकं फिरवतात. एवढाच त्रास होतोय माझा तर कशाला? शारदा, शारदा, आय एम सॉरी. मला असं नव्हतं म्हणायचं, पण मी काय करू सांग? तू जेव्हा माझ्या प्रेमावरती संशय घेतेस ना, मला सहन नाही होत. माझा कंट्रोल सुटतो स्वतःवरचा. शारदा, मी तुझी ओळख माझी बिझनेस असोसिएट अशी मुद्दामूनच करून दिली. कारण जर मी तुझी ओळख माझी बायको अशी करून दिली असती तर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली असती सगळीकडे. आणि असं जर झालं तर मला आसावरीपासून डिवोर्स मिळणं कठीण होऊन बसेल. शारदा, मला मनापासून असं वाटतं की तू माझी बायको व्हावीस. म्हणून मी मुद्दामूनच तुझी ओळख अशी करून दिली, बिझनेस असोसिएट. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या प्रेमाला लोकांची नजर नको लागायला. आणि यावर तुझा माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर
हर्ष, आय एम सॉरी. आय एम सिरियसली सॉरी. काल कुठे गायब होतास रे? तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे? वहिनीचा फोन आला होता मला. कुठे गेला होतास? अगं ते मी एका मीटिंगसाठी बाहेर गेला होता तो. घरी यायला जरा उशीर झाला म्हणून आम्ही काळजी करत होतो, बाकी काही. तुला फोन करून कळवता येत नाही उशीर होणार आहे मला म्हणून? अगं नाही, फोन घरीच विसरला होता. आधी हां, तुझा हा वेंदळेपणा कधी संपणार आहे? अरे आता आलोय ना घरी. बरं, सचिनराव कधी येणार आहेत? येतीलच. का? काम आहे? अगं हो, जरा बँकेच्या संदर्भात थोडं त्यांच्याशी बोलायचं होतं. बरं बरं. अरे आदित्य, हर्षदा, तुम्ही असं अचानक? हो, तुमच्याकडे थोडं काम होतं. म्हटलं ऑफिसपेक्षा घरी जावं, संयोगिताला तरी भेटता येईल. बरं झालं. बरं तुम्ही बसा, मी चहा टाकते. ए संयुक्ता, जरा बॅग घेऊन जा. थँक्यू. बोला. तुम्हाला माहितीच असेल आम्ही एक बिझनेस सुरू करणार आहोत म्हणून. हो, मला म्हणाली संयोगिता. त्याचा एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम कसला? म्हणजे आमचा जो फायनान्सर होता तो फिरला. म्हणजे आमची सगळी तयारी झाली होती, पण भेटला म्हणजे? हो, म्हणजे त्याने पैसे द्यायला नकार दिला. पण का? त्याचं काहीतरी पर्सनल कारण होतं. पण मग आता मी आम्हाला तुमच्या बँकेकडून लोन हवं आहे. हां, हो, मिळेल मिळेल. पण साधारणपणे किती? नियर अबाउट 50 लाख. 50 लाख लोन मिळू शकतं, पण त्याकरता तुम्हाला कोलॅटरल म्हणून काहीतरी ठेवावं लागेल. म्हणजे सोनं, शेअर सर्टिफिकेट्स, प्रॉपर्टी काहीतरी. आणि 50 लाखाच्या रकमेसाठी घर किंवा जमीन असंच काहीतरी लागेल. घर आहे ना आमचं. हो, पण तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता ना? म्हणजे तू आणि तुझा भाऊ एकत्र? हो, पण घर फक्त आधीच्या नावावर आहे. ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही नीट विचार करून मला सांगा. मी माझ्याकडून जमेल तेवढी मदत करेनच. थँक्स. अरे माय प्लेजर. थँक्स काय. नेहा, अचानक निघून आलीस ग तिथून? कळवलं पण नाहीस फोन करून? काम होतं म्हणून यावं लागलं अर्जंट. अलीकडे जरा जास्तच दगदग झाली नाही तुझ्या? नेहा, ए नेहा, बरी आहेस ना? काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग अशी काय दिसतेस का? बघितलं जरा स्वतःकडे? डोळे सुजले, चेहरा काळवंडलाय, सारखी कुठेतरी तंद्री लावून बसलेली असतेस. कसला विचार करतेस बाळा एवढा? काही नाही ग, ताण वाढलाय सगळा कामाचा. आणि तू म्हणतेस तशी दगदग तर तिकडून तिकडे तिकडून इकडे फिरतेच आहे. अलीकडे जरा जास्तच झालं फिरणं तुझं. आता मी आली आहे ना, काही दिवस शांतपणे आराम कर. घरचं सगळं मी बघून घे. काही करायचं नाही तू घरातलं. काय? बरं चल, मी आता स्वयंपाकाचं बघते. मी नाही, नको. थकून आली आहेस तू. तू नको करू स्वयंपाक आज. मग कोण करणार? तुझी अशी अवस्था. पण बाहेरून मागवूया ना जेवण. कशाला बाहेरून? नेहा, मी करते ना घरी काहीतरी. नको म्हटलं ना तुला आई. मी मेसला ऑर्डर देऊन येते.
आलात तुम्ही? तू एकटीच आहेस घरात? बाकी कोणाचा आवाज येत नाहीये. मालक कुठे गेलेत घराचे? जरा बाहेर गेलेत आदित्य आणि हर्षदा. कुठे? तेच थांब असावरी. पुन्हा सचिन विषयी बोलू नकोस. आदित्य आणि हर्षदा त्यांच्याचकडे गेलेत. हे जर यांना कळलं तर हे असावरी, अगं कुठे गेलेत ते? ते सहज फिरायला बाहेर गेलेत. अच्छा, गुड. आपणही बरेच दिवसात गेलो नाही फिरायला. जायला पाहिजे कुठेतरी. त्यामुळे कसं मनावरचा आणि शरीरावरचा ताण कमी होतो. मी ना उद्याच देवायनी करता एक बाबा गाडी आणतो. बाबा गाडी? हा, म्हणजे त्यात तिला बसवायचं आणि तू आणि मी जायचं कुठेतरी फिरायला, बागेत वगैरे. कशी वाटते आयडिया? छान आहे, खरंच छान आहे ही कल्पना. म्हणजे मलाही आवडतं असं बागेत फिरायला जायला वगैरे. आपण जाऊयात. असावरी, मला माहिती आहे मी तुझ्या आवडीनिवडींकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीये. तुला काय हवंय काय नकोय हे गेल्या कित्येक दिवसात मी तुला विचारलं सुद्धा नाहीये. पण असावरी बिलीव्ह मी, माझ्या मनावर सध्या प्रचंड ताण आहे. आणि तो मी जितका कमी करायचा प्रयत्न करतो तितका तो जास्त वाढतो आणि पर्यायाने वाढते माझी चिडचिड. आधी माई गेली, मग मॉलच्या कामाचं प्रेशर, त्यात मध्येच ते प्रियांकाचं प्रकरण, मग देवयानीची तब्येत बिघडली होती त्याचं टेन्शन. एका मागून एक सुरूच आहे, संपतच नाही काही. त्यात अधनमधनं मला नक्षलवाद्यांच्या टॉर्चरची स्वप्न पडतात. मग माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि मी विचित्र वागतो. आणि माझ्या या विचित्र वागण्याचा तुला मात्र उगाचच त्रास होतो असावरी. मग मी तुला नाही ते बोलतो, त्या सचिन म्हात्रेवरनं टोमणे मारतो. नाही, मला माहिती आहे. मला माहिती आहे तुमच्यात तसं काही नाही आहे. मला तर कधीच नव्हतं. पण तुझं जर तेव्हा त्याच्याशी लग्न झालं असतं तर तू माझ्यापासून हिरावली गेली असतीस कायमची. हा विचार मला खूप अस्वस्थ करतो आणि मग मी माझा कंट्रोल सुटतो आणि मग मी वाटेल ते बोलतो वागतो. मला मान्य आहे मी तुला खूप त्रास दिलाय, तुला नाही तसं बोललोय. गुन्हेगार आहे मी तुझा, मान्य आहे मला. शक्य असेल तर मला माफ करा सावरी, प्लीज. देवयानी,